नमस्कार मैत्रिणींनो, आज या ठिकाणी आपण मस्त अशा रेशनच्या तांदळापासून टम फुगलेल्या ओठांनी सुद्धा तोडून खाता येणाऱ्या इडलीची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा. चला आपण आता उशीर न करता रेसिपीला सुरुवात करू. 1 वाटी मी इथं तांदूळ रेशनचा घेतलेला आहे आणि तो एका पातेल्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचा आहे. यासाठी मी पातेल्यामध्ये 1 वाटी रेशनचा तांदूळ आणि नंतर 1 वाटी आपल्याला इथं उडीद डाळ घ्यायची आहे. त्यानंतर इथं हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे. अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे. नंतर छोटी अर्धी वाटी काचेची मी इथं मेथी दाणे वापरलेले आहेत. आता पाणी टाकायचे आहे आपल्याला आणि स्वच्छ 2 ते 3 वेळा हाताने घासून आपल्याला हे स्वच्छ धुवून काढायचे आहे. त्याच्यामुळे काय होतं, डाळींना आणि जे आपण तांदूळ वापरले त्याला पॉलिश असेल तर ती निघून जाते. आता आपण 2-3दा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. आता धुतल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हे सर्व साहित्य टाकलं आहे ते बुडेल एवढं 4 बोटावरती आपल्याला पाणी ठेवून हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे. सकाळी ठेवल्यानंतर हे संध्याकाळी मिक्सरमधून काढण्यासाठी ठेवायचं आहे. त्यानंतर संध्याकाळ झाली आहे म्हणजे साधारणतः एक 5-7 तासाने तुम्ही हे मिक्सरमधून काढू शकता. तर मी 5-7 तासानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे. हे जे आपण डाळी वगैरे वापरलेले आहेत, साबुदाणा खूप छान भिजलेला आहे आणि हा पूर्ण फुगून वरती आलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, डाळीतलं आणि या तांदळामधले पाणी काढून कोरडी करायची आहे. आणि आता एक मिक्सरचं भांडं आपल्याला घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये एक एक करून आपल्याला जेवढं भांड्यामध्ये बसेल तेवढं हे वाटण बारीक करायचं आहे. जास्त वाटण हे पातळ करायचं नाही, थोडंसं घट्ट ठेवायचं आहे. जास्त पातळ आणि जास्त मोठंही करायचं नाही, जास्त छोटंही करायचं नाही. साधारण मीडियम असं ठेवायचं आहे. म्हणजे मोठा रवा असतोय ना, त्या आकाराचं आपल्याला हे ठेवायचं आहे. आता मी इथं मोठं मिक्सरचं भांडं वापरलेलं आहे आणि अर्ध भांडंमध्ये जेवढं साहित्य घेता आलेलं आहे तेवढं साहित्य घेतलेलं आहे. आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहोत. थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे बॅटर आहे ते व्यवस्थित असं मिक्सरमधून बारीक होण्यास मदत होते. आणि मिक्सरचं आपल्याला फास्टमध्ये मोडमध्ये करायचं नाही, बंद चालू या मोडमध्ये आपल्याला हे पीठ आहे ते मिक्सरमधून काढायचं आहे. बघा, असं रवाळ राहिलं पाहिजे, जास्त बारीकही करायचं नाही. खूप छान अशी आपली पेस्ट बनलेली आहे. याच्यामध्ये मी तांदूळ, हरभरा डाळ, उडद डाळ, मेथी दाणे वापरलेले आहेत. आणि आता एका मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला हे बॅटर आहे ते काढून घ्यायचं आहे. आणि राहिलेलं जे वाटण आहे ते पण मी आता बारीक करून घेणार आहे. आता राहिलेलं बॅटर बारीक करून मी आता या पातेल्यामध्ये टाकलेलं आहे. थोडंसं आपल्याला पाणी पण घालायचं आहे. मिक्सरमध्ये थोडंसं साईडला पीठ राहतं, नाही तर 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा म्हणजे आपल्या हळदीचं 2 चमचे एवढं सोडा आपल्याला वापरायचं आहे. आणि हे उलटं फिरवायचं नाही, नेहमी सरळ दिशेनं फिरवायचं आहे. आणि एकदम बारीक असं आपल्याला ते सर्व एकजीव होईल ना, असं हळूहळू करत आपल्याला नंतर सुरुवातीला बारीक आणि परत फास्ट करत राहायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे सोडा आणि मीठ सगळीकडे व्यवस्थित लागला जातो. खूप छान अशी आपली याचं बॅटर बनवून तयार झालेलं आहे. 1-2 मिनटं आपल्याला फेटत राहायचं आहे. त्याच्यामुळे हे पीठ फर्मेंटेशन होण्यासाठी मदत होते आणि मध्ये गिटळ्या वगैरे राहत नाही. आता आपल्याला हे पीठ सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. मी इथे एक मोठं ताट किंवा छोटं झाकण जरी बसत असेल तर ते तुम्ही ठेवू शकता. आणि वरती मी अशी लसूण ठेचायचा खलबत्ता आहे तो झाकलेला आहे आणि रात्रभर ठेवलेला आहे. आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही बघू शकता की खूप छान असं हे पीठ फर्मेंटेशन या पिठाचं झालेलं आहे. मस्त फुगून टम वरती आलेलं आहे.
अशा पद्धतीने तुम्ही जर इडल्या खाल्ल्या ना तर ज्याला दात नाही ते पण अगदी स्मूथपणे आपल्या ओठांनी सुद्धा चावून ते खाऊ शकतात. खूप छान हे पीठ फर्मेंटेशन झालेलं आहे. अजून एकदा हे पीठ आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित असं ते एकजीव होण्यास मदत होते. आता आपण पुढची तयारी करू. हा इडलीचा कुकर आहे, त्याच्यामध्ये मी पाणी टाकलं आहे आणि हे पाणी उकळलं की आपल्याला उकळी येण्यासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इडली पात्रातील छोट्या भांड्यांना तेल लावून घेणार आहोत. मी तेल लावून घेतलेलं आहे अगोदरच आणि त्यानंतर आपल्याला इथं इडलीचं बॅटर आहे ते आपल्याला सोडून घ्यायचं आहे चमच्याने. जास्त गच्च भरायचं नाही, कारण इडली फुगती ना त्यावेळेस साईडला पसरते. एक एक करून सर्व आपल्याला इडलीच्या पात्रांना हे लावायचं आहे, म्हणजे बॅटर टाकायचं आहे. आणि नंतर आता हे पाणी पण उकळलेलं आहे. आता एक एक करून सर्व भांडी आहेत ते आपल्याला या कुकरमध्ये ठेवायचे आहेत आणि नंतर आपल्याला एक 10 ते 15 मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, मस्त असं वाफ त्याच्यामध्ये जमा होते आणि या वाफेवरती इडल्या ज्या आहेत ते मस्त अशा वापरल्या जातात. एक 10 ते 15 मिनटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे. 10 ते 15 मिनटं झाली की आपल्याला पुन्हा याचं झाकण काढायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, हे बघा तुम्ही बघू शकता की इडल्या खूप टम्म अशा फुगलेल्या आहेत. थोड्या इडल्या थंड होऊ द्यायच्या आहेत आणि नंतर चाकूने किंवा चमच्याने ते आतमध्ये बॅटर आहे ते म्हणजे इडली जे आपण बनवलेली आहे ती हलक्याशा हाताने आपल्याला काढायची आहे. थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. खायला पण खूप स्मूथ आणि खूप स्पंजी अशा होतात. या इडलीमध्ये टाकल्यानंतर इडली सांबारमध्ये टाकल्यानंतर खूप छान अशी टेस्ट भारी लागते. आता या इडल्या आपण चाकूने किंवा चमच्याने काढून घेणार आहोत. मी तर चाकूचा वापर केला आहे. चाकूने एक एक करून सर्व इडल्या आपल्याला काढायच्या आहेत. खूप छान आणि स्पंजी आणि सॉफ्ट, अगदी लहान मुलं पण आवडीनं खातील अशा मस्त अशा आपल्या इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही या इडल्या जरूर बनवा.